प्रेक्षक हो, मंडल न्यूजमध्ये मी अनिताकडे आपल्या सगळ्यांचे स्वागत करते। तुम्हाला माहितीच आहे की येत्या 22 जानेवारीला आपल्या भारतात अयोध्यात एक मोठा उत्सव साजरा होणार आहे। श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे आणि अयोध्येचं श्रीराम मंदिर हे समस्त भारतीयांसाठी, समस्त राम भक्तांसाठी खुलं करण्यात येणार आहे। याचा जल्लोष 22 तारखेला संपूर्ण भारतात होणार आहे आणि अमरावतीमध्ये सुद्धा ठिकठिकाणी हा जल्लोष केला जाणार आहे। त्यानिमित्त अमरावती स्थित दसरा मैदान इथे 22 तारखेला सायंकाळी गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात आपण तुषार भारतीय सरांकडून माहिती घेतोय की सर या आयोजनाबद्दल माहिती द्या। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 22 तारखेला राम मूर्तीचं पुनर्स्थापना अयोध्येला होते आहे आणि जगाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे की एक लांब लढाई लढत आज आता पुन्हा राम मंदिरामध्ये पुनर्स्थापना होते। आम्हाला अतिशय आनंदाची बाब आहे आणि म्हणून ती साजरी करण्यासाठी, दिवाळी साजरी करण्यासाठी म्हणून आम्ही अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत। त्या अंतर्गतच दसरा मैदानावर जगप्रसिद्ध विश्वविख्यात नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फेडणारी जी बनारस काशीची जी गंगा आरती आहे, ती गंगा आरतीचं आयोजन आम्ही या ठिकाणी करायचं ठरवलं आहे। यासाठी काशीचे गंगा आरतीचे जे आचार्य आहेत, आचार्य रणधीर पांडेजी, ते स्वतः त्यांच्या टीमसोबत या ठिकाणी येणार आहे। जवळजवळ 1.5 तास ही गंगा आरती चालणार आहे। त्या गंगा आरतीच्या अगोदर आपण रामनामाचा जप करणार आहोत। रामनामाचा जप झाल्यावर त्या ठिकाणी रामाची आरती करू, प्रभू रामचंद्राची आरती करू। त्यावेळी प्रभू रामचंद्रांचे गुरु हे भगवान शंकरजी होते, म्हणून त्यांनी रामेश्वरला मूर्तीची लिंगाची प्राणप्रतिष्ठा केली, ती पण इथे राहणार आहे आणि त्यानंतर मग गंगा आरतीला सुरुवात होईल। यात महत्त्वाची बाब आणि मला आनंद होतो सांगताना की जेवढेही लोक या ठिकाणी उपस्थित राहतील, जवळजवळ 11,000 लोकांची आपण व्यवस्था केली आहे। त्या सगळ्यांना आपण पणत्या, कापूर आणि आगपेटी देतो आहे की त्या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस ही रामाची आरती करेल। त्यातून ड्रोनमधून आपण ते सगळं शूट करू आणि मोठ्या प्रमाणात उत्साह आहे की काशीला जाऊन गंगेची आरती प्रत्येकाच्या नशिबात नसतं आणि म्हणून रामानीच आम्हाला ही प्रेरणा दिली आहे की सामान्य जनतेसाठी आपण या ठिकाणी गंगा आरती करावी आणि ती आरती आहे त्या ठिकाणी होते। सगळे आम्ही त्याच्या तयारीला लागलो आहे। या ठिकाणी जी डायसची व्यवस्था वगैरे ती आहे, आमचे कार्यकर्ते विनोद डागाजी या ठिकाणी बघणार आहेत। त्याचबरोबरीने सगळी प्रचार प्रसार ही सगळी व्यवस्था चेतन गावंडे माजी महापौर ते सगळं बघणार आहेत। आपण काही ठिकाणी गाड्याची पण व्यवस्था करतो आहे की ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना आणण्याची जी येणाऱ्या जाण्याची जी व्यवस्था आहे ती प्रशांत भाऊ शेगोकर ही सगळी बघणार आहे। त्या सगळ्यांना आपल्याला पणत्या द्यायच्या आहेत, तर त्या सगळ्याचं पॅकिंग 11,000 पणत्यांचं पॅकिंग हे सगळं बादल कुलकर्णी, तुषार चौधरी आणि मंदार नानोटी बघणार आहेत। त्याचबरोबरीने आम्ही या ठिकाणाहून जाताना आम्ही त्यांना प्रसाद देतो आहे। राम खिचडीचं वाटप राहणार आहे, त्यानंतर शिऱ्याचं वाटप, रामप्रसाद आम्ही सगळ्यांना देणार आहोत। त्याचबरोबरीने इथे संत मंडळी येणार आहेत, ती संत मंडळीला निमंत्रण देणे, त्यांना बसण्याची व्यवस्था करणे, हे हेमंत मालवीय आहे, कवल पांडे आहे, हे सगळं करणार आहे। त्याचबरोबरीने आमचा असा मानस आहे की ज्या ज्या ठिकाणाहून येणारे लोक आहेत, खूप ठिकाणाहून आम्हाला असं सूचना आल्या आहेत की बाबा आम्ही येतो आहे, राम लक्ष्मण सीताची झाकी ते करून येतात आहे, कोणी शंकरजीची झाकी करून येतात आहे, डमरू वाजवून लोक येतात आहे। बेलपुऱ्याचा एक ग्रुप आहे की तो नेहमी महादेवाचं सजावट करतो, त्याचा साज शृंगार करतात, ती पण टीम या ठिकाणी येते आहे। आंबा कॉलनीमधून जे भजनी मंडळ आहेत, बचत गट आहेत, ते स्वतः भजन करत या ठिकाणी येणार आहे। तरुण मंडळी गाड्यांची रॅली काढून या ठिकाणी येतात आहे। मला असं वाटतं की या गंगा आरतीमुळे नक्कीच अमरावतीकर जनता ही त्या आरतीला येतील आणि एक पूर्ण शहर राममय आणि गंगामय झाल्याशिवाय राहणार नाही। आणि माझी सगळ्या अमरावतीकर जनतेला विनंती आणि खास करून मीडियाला पण विनंती आहे की आपण सगळ्यांनी यावं। काशीला आपण गंगा आरती बघायला जेवायला जाऊ त्यावेळेला जाऊ, पण आज गंगा आरती आपल्या सगळ्यांच्या नशिबात आहे, त्या आरतीचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा, असं हे आयोजन आहे आमचं। सर, भूतो न भविष्यती असा हा सोहळा
होणे आहे, होऊ घातला आहे आणि सगळ्यांना या दिवसाची वाट होती. म्हणजे तो दिवस सगळ्यांसाठी एक दिवाळीचा दिवस आहे. जेव्हा श्रीराम वनवासातून परत आले होते तेव्हा जो उत्साह तेव्हा तिथे साजरा झाला असेल अयोध्येमध्ये, तोच उत्साह परत एकदा 22 जानेवारीला संपूर्ण भारतात साजरा होणार आहे. आणि मला सांगा, गंगा आरती ही काहीतरी एक वेगळी कल्पना आहे. पहिल्यांदा मला असं वाटते अमरावतीमध्ये याचं आयोजन तुम्ही करता आहेत. तुम्ही काय पहिल्यांदाच आयोजन अमरावतीमध्ये होते आहे, तर ही कल्पना, ही संकल्पना कशी? काय झालं की मी माझ्या गावी अतिरुद्र केला होता आणि त्यावेळी काशीचे सगळे आचार्य लोक बोलावले होते. त्यावेळी चर्चेतून त्यांच्याशी ज्यावेळेला मी बोललो त्यावेळी त्यांना म्हटलं की तुम्ही गंगा आरती करा एकदा. तर त्यांनी माझ्या गावी केली होती आणि ते सहसा कुठे असं बाहेर करत नाही. पण ज्यावेळेला मी त्यांना विनंती केली की अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे आणि त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही यावं, तर त्यांनी मान्य केलं की ठीक आहे मी येतो. आणि म्हणून त्यांना आणण्यापासूनची सगळी व्यवस्था आपण करतो आहे, त्याची पण व्यवस्था केली आहे. राजेश जगताप त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आहे की ते जे आचार्य लोक येणार आहेत ते करणार आहे. आणि गंगा आरती करण्यामागचं माझी दुसरी पण भूमिका आहे. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की रामेश्वरला प्रभू रामचंद्रांनी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली होती. एका अर्थाने रामचंद्राचे गुरुच भगवान शंकर होते आणि त्यांच्या जटेतून ही गंगा निर्माण झाली आहे आणि त्यानिमित्ताने तो एक कार्यक्रम आहे. आणि आता माझं मत असं करतं, माझं मन असं मला सांगतं की आता अयोध्येचा विषय, राम जन्मभूमीचा विषय आता जवळजवळ आटपत आला आहे, संपुष्टात आला आहे. आता सगळ्यांना आनंदाची गोष्ट आहे. आता तमाम हिंदूंचं लक्ष हे काशीच्या ज्ञानवापी मंदिराकडे लागलेलं आहे आणि ते गंगेच्या तीरावर आहे. आणि म्हणून कदाचित गंगा आरतीच्या निमित्ताने आम्हा सगळ्यांना प्रेरणा मिळेल आणि आम्ही असे अपेक्षा करू की कदाचित 1 वर्षानंतर असाच आनंदोत्सव आम्हाला महादेवाचं ज्ञानवापी मंदिर जे आहे त्यासाठी आम्हाला करावं लागेल आणि त्या भूमिकेतून पण ही गंगा आरती या ठिकाणी होते. धन्यवाद सर. विविध संस्कृतींनी नटलेली आपली ही भारतभूमी आहे. किती सारा इतिहास या भारतभूमीला लाभलेला आहे. देवी देवता, राजे महाराजे, इतिहासात जर आपण पुन्हा एकदा गेलं ना तर परत तो सगळा काळ म्हणा की तो दिवस 22 तारखेला इथे उजाडणार आहे आणि सगळे परत एकदा त्या रामभूमीत रामकाळात जाणार आहेत. आणि तो उत्साह साजरा करण्यासाठी समस्त भारतवासी, समस्त अमरावतीकर उत्साहित आहेत, आनंदी आहेत. बघूया 22 जानेवारीला हा भगवा भारत कसा असेल आणि कसा दिसेल याची सगळ्यांना वाट आहे. प्यारे हिंदू भाइयों, आप सबों से आग्रह है कि 22 जनवरी को अयोध्या के भव्य मंदिर में रामलला विराजमान होने जा रहे हैं. इस उपलक्ष्य में काशी के भव्य महाआरती के अर्चकों द्वारा यहाँ पे अमरावती के दशहरा मैदान में गंगा महाआरती का भव्य आयोजन किया गया है. बड़ी सौभाग्य की बात है कि आप सभी अमरावती और पंचक्रोशी में रहने वाले हिंदू भाइयों को एक साथ मां गंगा की आरती के साथ साथ रामलला की भव्य आरती देखने का अवसर प्राप्त हो रहा है. यह आरती तुषार भारतीय मित्र के तरफ से आयोजित किया गया है. अतः आप सभी अधिक से अधिक संख्या में सायं 6 बजे अमरावती के दशहरा मैदान में उपस्थित होकर के यह कार्यक्रम को भव्य बनाएं. जय श्री राम.